नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, सकाळ सकाळी आपण आलो होतो आपलं ज्वारीचा कडबा बांधण्यासाठी. बघा हे सगळं आपलं जवळजवळ 30-32 गुंठ्याची जवळजवळ हे आहे. आणि हे खाली आहे म्हणजे हे दोन्ही मिळून 1 एकरचं क्षेत्र आहे. पण हे 30-35 गुंठ्याचं समजा ज्वारीचं होतं वाटूक पेरलेलं आपण घेवड्यावरती. तर मित्रांनो बरेच जणांना आता प्रश्न पडला असेल की बाबा ह्याच्यामधून किती निघतं आहे तुम्हाला वाटूक. तर तेच मित्रांनो मी आज तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो हे 2 दिवस आपण बांधलं बरं का, म्हणजे 2 दिवस म्हणजे दिवसभर बांधलं नाही आपण, सकाळी सकाळी उजडले येत होतो बघा. अजून पण पारूसच आहे मी आणि हे बांधत होतो. तर मित्रांनो 2 दिवसात म्हणजे काल आज हे पूर्ण बांधलं संपूर्ण झालं बघा. आता 7-7:30 वाजलेत आणि आता आंघोळ बिंघोळ करायची जाऊन. तर मित्रांनो ह्याच्यामधून बघा सांगायचं झालं तर एक 550-600 पर्यंत आपल्याला पेंड्या मिळाल्यात बाटकाच्या बरं का. चांगलं म्हणजे वाटूक म्हणजे डोक्याच्या वरती आहे. आणि ही शेळी पालनासाठी मित्रांनो जर कोणाला शेळ्या पाळायच्या असतील तर योग्य म्हणजे त्यांना चारा हे असा योग्य असतो. चारा म्हणजे पौष्टिक आहार त्यांना जे म्हणतो का, तर ते पौष्टिक आहार ह्यालाच म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो जर कोणाला शेळ्या पाळायच्या असतील पुन्हा भविष्यामध्ये, तर तुम्ही नियोजन करू शकता मित्रांनो. उन्हाळ्यामध्ये किंवा रब्बीला पाणी नसेल तरी पण रब्बीला पेरलं तरी पण चालते. बाटूक शेळ्यांच्या खाण्याजोगं ते कधी पण येतं मित्रांनो. तर 550-600 कडबा म्हणजे 700 पेंड्यापर्यंत 1 एकरामध्ये निघू शकतं मित्रांनो. दाटवाट पेरायचं, शेळ्याला काही फरक पडत नाही. दाटवाट असलं तर बारीक राहते, शेळ्या चवीने खातात त्याला. तर मित्रांनो त्याच्यामधून त्यांना प्रोटीन विटॅमिन जे काय असतं ते सगळं काय मिळतं आहे. कारण ज्वारीचा कडबा एकदम भारी आणि शेळ्या टाईटमध्ये राहतात, चमक येते शेळ्यावर. आणि मित्रांनो अशा प्रकारे जर नियोजन लावलं तर मला पावसाळ्यामध्ये जास्त झंझट करायची गरज लागणार नाही शेळी पालकांसाठी. आणि मित्रांनो आपल्यापाशी काही शेळ्या नाहीत पण आपण आपल्या जनावरांसाठी हे नियोजन लावलं होतं आणि ह्याच्यामधून आपल्याला योग्य प्रकारे 500-600 कडबा असा निघालेला आहे मित्रांनो. बघा हे पेंड्या तुम्हाला दाखवून घेतो, बघू शकता मित्रांनो. हे पेंड्या कितकरीत बघा, जवळजवळ एक 4-4.5 फूट आणि पानच आहेत मोरी, सगळा वालाकच कडबा हे बघू शकता. अशा प्रकारे आपलं सगळं काय 500-600 कडबा निघाला मित्रांनो. तर ज्याच्या कोणाची शेळ्या असतील ते अशा प्रकारे शेळ्यांसाठी नियोजन तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि तुम्ही 500-600 कडबा काढू शकताय. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा मित्रांनो. आणि शेळ्या जर पाळायचे असतील भविष्यामध्ये तर तुम्ही पुढच्या रबीला तरी नक्कीच पेरताल असं ज्वारीचा कडबा. आणि शेळ्यांसाठी पावसाळ्यामध्ये निवांतपणे तुम्ही टाकून आरामात शेळ्या पाळू शकता. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्णारी. धन्यवाद.